नमस्कार मंडळी, आज करूया काळ्या मसाल्यातील मस्त झणझणीत अशी शेवगा हंडी। त्यासाठी कांदा, खोबरे, हिरवी मिरची आणि लसूण असं छान जाळीवर भाजून घ्यायचे। यानंतर या 250 ग्रॅम शेंगा आहेत म्हणजेच पावशेर, या अशा छोट्या छोट्या कट करून घ्यायच्या आहेत। शेंगा यानंतर स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। भाजलेला मसाला थंड होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत आपण शेंगा उकडवून घेऊया। पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळदी पावडर घालून या शेंगा ऑलमोस्ट 80% आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। मसाला थंड झालेला आहे। मसाल्यामध्ये मी थोडंसं आलं देखील घातलेलं आहे। आता याची आपल्याला पाणी घालून शक्य होईल तेवढी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मसाला आपला रेडी आहे। शेंगा देखील आपल्या छान शिजल्या गेलेल्या आहेत। आता आपण भाजी फोडणी घालूया। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। 1 चमचा जिरे घालून छान जिरे तडतडल्यानंतर तयार मसाला घातलेला आहे। 2 चमचे काळा मसाला, 1 चमचे धने पावडर घातलेली आहे। या व्यतिरिक्त कुठलाही काळा मसाला घालण्याची गरज नाही, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे। लाल मिरची पावडर काळ्या मसाल्यामध्ये आहे। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। यानंतर आपण ज्या शिजवलेल्या शेंगा आहेत त्या पाण्यासोबतच या मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। हलकसं मीठ घालायचं आहे। मीठ यापूर्वी देखील घातलेलं आहे, हे लक्षात ठेवा। 5 ते 7 मिनिट भाजी छान लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे। मस्त भाजी शिजते। भाजी अगदी आपली छान शिजली गेली आहे। आपण चेक करून घेऊया। गॅस बंद करून घेऊ आणि छान मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊया। ही भाजी मस्त भाकरीसोबत छान लागते, नक्की करून